कॅबिनेट मंत्री अनिल पाटील आपल्या सोबत आपण जी थेट बोलणार आहोत। रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत, अरोरा नावाच्या एका व्यक्तीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे प्रचाराचं, असं ते म्हणतात। काय म्हणाल? नाही, रोहित पवार आता त्यांच्या पायाखालची मुळात वाळू घसरलेली आहे। अजित पवार अशी एक शख्सियत आहे की त्यांच्या विकासाच्या आणि त्यांच्या स्वभावाच्या प्रशासनावर असलेल्या पकडीवरती आजपर्यंत त्यांनी राजनीती केलेली आहे किंवा राजकारण केलेलं आहे। अरोरांना काम द्यायचं नाही द्यायचं हा सगळा वेगळा विषय आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे स्वतःच्या बलबुत्यावर निवडणूक लढतात। आता पायाखालची वाळू घसरल्यानंतर हे त्यांचे बेताल वक्तव्य आता बाहेर येतीलच। संपूर्णपणे हताश झालेले आहेत। ज्या पद्धतीने बजेट मांडलेले आहे त्या बजेटची प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते, त्याच्यामुळे ते हतबल झालेले आहेत, म्हणून वैफल्यातून झालेलं हे त्यांचं विधान आहे। बाळासाहेब थोरातांनी पण टीका केली आहे। बाळासाहेब थोरात म्हणतात निधी वाटपामध्ये भेदभाव होतो। नाही, आता या बाबतीमध्ये बाळासाहेब थोरात असतील किंवा विरोधक असतील, हे तर निधी वाटपामध्ये आता समजा जर का लाडकी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना जर का असेल तर ती महाराष्ट्राकरता आहे, ती बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या मतदारसंघातल्या महिलांना हा लाभ मिळणार नाही का? किंवा आघाडीच्या जितके आमदार असतील त्यांच्या ह्याच्यात मिळणार नाही का? हा महाराष्ट्राकरता हितकारी महिलांच्या दृष्टीने घेतलेला निर्णय आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हितकारी घेतलेला निर्णय आहे, तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे। भेदभाव कुठे दिसतोय? आज तुम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं सगळ्या आमदारांनी, काय साकडं घातलं नेमकं देवाकडे? महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी ठेवलं पाहिजे, शेतकरी समाधानी राहिलं पाहिजे। आम्ही जे काही पावलं उचललेली आहेत ती सर्वसामान्य कुटुंबापर्यंत ज्या काही योजना असतील त्या पोचल्या पाहिजे, या स्वरूपाचं महाराष्ट्रभरामध्ये आता जी काही पावसाची परिस्थिती आहे ती अशीच कायम जर का असली तर आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी, तरुण आणि महिला या सगळ्या सुखी राहिल्या पाहिजे, याच पद्धतीचं साकडं निदान आम्ही टाकलेलं आहे। नक्कीच, पण विरोधक याच्यावर पण बोलतायत, ते म्हणतायत की आता दादांना देवाची आठवण आली। पांडुरंगाची आठवण वर्षानुवर्ष पालखीच्या निमित्ताने पवार कुटुंबच करते, त्याच्यामध्ये दादा सगळ्यात जास्त अग्रेसर असतात। पांडुरंग देव नसेल असं म्हणणं जर का त्यांचं असेल तर त्यांनी सांगावं। आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत पांडुरंग, त्यांची सेवा करण्यामध्ये अजितदादांनी कधीच आजपर्यंत कसूर केलेला नाही। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।